हाय गाईज, आज आपण घरच्या घरी एकदम टेस्टी आणि मार्केट स्टाईल छोले भटुरे बनवणार आहोत। तर इथे मी छोले घेतलेले होते, ते अर्धा तास पहिलेच भिजवून ठेवले होते। त्यात मी थोडे खडे मसाले वगैरे, मीठ, हळद असं टाकून थोडंसं 2-3 शिट्ट्या व्हायला ठेवलेलं आहे। इथे मी घेतलाय मैदा, थोडंसं बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, 2 चमच दही, त्यावर थोडीशी साखर आणि तेल। आता ह्या मिश्रणाला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। एकदम छानसं मिक्स केलं आहे मी इथे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मळून घेणार आहोत। आता आपण चांगला मळून घेऊन सॉफ्टचा डो बनवणार आहोत। आता मी इथे बाजूलाच ह्या कढईमध्ये मी 2-3 चमच तेल टाकलेलं आहे। इथे कांदा, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतली। लगेच मी जिरे टाकणार आहे। तेल तापलेलं आहे आपलं आणि त्यानंतर लगेच आपण कांदा टाकणार आहोत, थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट। आपण ह्याला चांगलं मिक्स करणार आहोत। तर कांदा भाजल्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे। मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते कापून टाकलेले आहेत। आता आपण याला छानसं मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं चवीनुसार मीठ, मग आपले घरातलेच बेसिकचे मसाले जसं की हळद, मिरची पावडर, धने पावडर, मग त्यानंतर मी छोले मसाले टाकलेला आहे आणि एवढंच टाकलेलं आहे। आता आपण हे सगळे जीव करणार आहोत, हलवून घेणार आहे। तेल सुटलंय भाजीला खूप छान आणि आता आपण लगेच छोले टाकणार आहोत ह्याच्यात थोडं पाणी टाकून आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ही भाजी तयार। आता आपण साईडलाच भटुरे तळणार आहोत। आपण तळून घेतलेलं आहे। इथे आपले भटुरे तयार झालेले आहेत। लाईक करायला विसरू नका।